अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी। माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 31 मार्च 2025 वार सोमवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे। त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला महाराजांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत हे आजच्या भागामध्ये सांगणार आहे। बाळ, तुझ्यासमोर हा व्हिडिओ जर आला असेल तर तू आज खूप भाग्यवान ठरणार आहेस। भक्त हो, 31 मार्च पर्यंत म्हणजेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, म्हणजे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे। स्वामी महाराज आपण ह्या जर त्यांची सेवा केल्या तर आपल्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहेत। मग तुम्ही हा व्हिडिओ कुठे सोडून जाऊ नका। व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्याच आहेत। तत्पूर्वी भक्त हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिल्यांदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र आत्ताच करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वामींची कुठलीही सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे, सर्वोत्कृष्ट सेवा असते। मग आपण कोणतीही सेवा केल्याने स्वामी महाराज आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहतात, आपल्या पाठीशी नेहमीच असतात। भक्त हो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे नित्य करणे हे सर्वात शक्तिशाली व महत्त्वाचे उपाय आहे, सेवा आहे। भक्त हो, आपल्याला काहीही करणे जरी शक्य झाले नसले तरी फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आहे। उठता बसता बोलता चालता कुठेही असाल, फक्त आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम अवश्य असले पाहिजे। त्यांचा नामाचा जप आपण नेहमी घालायचा आहे। अगदी निर्मळ मनाने त्यांचे नामस्मरण करायचे आहे। रोज सकाळी आणि रात्री स्वामींचे नामस्मरण तुम्हाला आवर्जून करायचे आहे। असे केल्याने काय होते, मनाला शांती तर मिळणारच आहे, तसेच सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भक्त हो, आपण जेव्हा एकांतामध्ये बसलेला असतो त्यावेळेस महाराजांच्या प्रतिमेसमोर आपल्याला बसायचे आहे, मन शुद्ध ठेवून प्रार्थना करायची आहे। यामुळे त्यांची कृपा आपल्याला लवकरात लवकर मिळते। ध्यानाद्वारे त्यांच्या दिव्य शक्तीचा अनुभव आपल्याला येऊ शकतो। एकांतामध्ये बसून अगदी एकाग्रतेने ध्यान करून साधना प्राप्त होऊ शकते। म्हणून भक्त हो, आपल्याला शांत जागी बसायचं आहे, स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे, त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे, मनापासून त्यांची भक्ती करायची आहे। भक्त हो, तिसरी गोष्ट म्हणजे रोज श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्तोत्र मंत्र किंवा पोथींचे वाचन करणे, विशेषतः श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करणे। ज्या कोणी स्वामी भक्तांना तारक मंत्र म्हणता येत नसेल त्यांनी ऐकले तरी चालते। कोणतीही तुम्ही सेवा करा, पण मन लावून अगदी निर्मळ मनाने त्यांची भक्ती करा आणि ही भक्ती शेवटी फलदायी नक्कीच ठरते। त्याचबरोबर भक्त हो, प्रत्येक स्वामी मठामध्ये सकाळची आरती असते, त्या आरतीला आपण हजर राहायचं आहे, त्यांच्या भजनामध्ये आपण सामील व्हायचं आहे। यामुळे आपल्या जीवनात आनंद आणि समाधान येण्यास खूप लवकर मदत होते। तर भक्त हो, श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वोत्कृष्ट सेवा कोणती असेल तर ती दुःखात असणाऱ्याला मदत करणे। तुम्हाला काहीच जरी शक्य झाले नसले, स्वामींची कोणतीही सेवा तुम्हाला जर करणे शक्य झाले नसले, दैनंदिन धावपळीमुळे असे होणे साहजिक आहे, पण भक्त हो, तुम्ही जर ही सेवा केलीत तर तुम्हाला तुमच्या जीवनावर स्वामींची कृपादृष्टी नक्कीच राहणार, स्वामी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होणार। तर ती सेवा ही आहे दुःखात असणाऱ्याला मदत करणे। तुम्ही कुठे आहात, काय करत आहात हे महत्त्वाचे नाही, पण तुमच्या समोर एखादा व्यक्ती जर दुःखात असेल आणि तुम्ही त्याला जर मदतीचा हात पुढे केलात तर हे तुमच्या पुण्यामध्ये भर टाकणारे आहे आणि स्वामी महाराजांना प्रसन्न करणारे देखील तितकेच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। भक्त हो, आयुष्य जीवन म्हटलं की प्रत्येक संघर्ष हा तुमच्या सामर्थ्याची परीक्षा आहे। दुःख आलं तरी घाबरू नका, कारण स्वामींच्या कृपेने तेही नष्ट नक्कीच होणार। तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी आहे। विश्वास ठेवा, सेवा करा आणि स्वामींची मनोभावे स्मरण करा
मार्ग नक्कीच सापडेल. भक्त हो, जाता जाता इतकंच सांगेल, मनात जिथे भक्ती असते तिथे स्वामींचे वास्तव्य असते. तुमच्या मनात श्रद्धा, प्रेम आणि समर्पण असेल तर स्वामी तुमच्यावर कृपा करतच राहतील. अडचणी आल्या तर थांबू नका. स्वामींचे नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय पानही हलत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.